लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता काव्याचा खरा चेहरा, काव्याचा खरा भूतकाळ येणार वसुहत्या आणि रम्याच्या समोर आणि त्यांचाच फायदा करून घेऊन त्या दोघे मिळून काव्य आणि पार्थला करणार एकमेकांपासून दूर। आता नेमकं हे सगळं त्या कसं जुळवून आणणार, काय करणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर दुसरीकडे नंदिनीने आता जीवाला त्याचा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी तो हार शोधवण्याचा पण केलेला आहे आणि आता तिने पार्थकडून व्यवस्थित ते डिझाईन बनवून सुद्धा घेतलेलं असतं। मग आता ती ते डिझाईन एका रिपोर्टरला देते आणि सांगते की या हाराची जाहिरात तुमच्या पेपरमध्ये द्या आणि त्याचबरोबर ती आता आणखीन एक तिची जी इन्फ्लुएन्सर मैत्रीण असते तिलासुद्धा कॉन्टॅक्ट करते आणि तिलाही आता ती तो फोटो पाठवते आणि सांगते की हा हार माझ्या आजी सासूबाईंचा आहे आणि हा हार आमच्याकडून चुकून विकला गेलेला आहे। आणि मग तिची मैत्रीण विचारते नेमकं काय झालं, कसं झालं। मग नंदिनी तिला सगळं सांगते आणि तिची मैत्रीणसुद्धा म्हणते मी माझ्या सोशल मीडियावर नक्की हे पब्लिक करेन, तुझा हार परत मिळावी अशी आशा आहे। त्यानंतर मग आता वसुहत्या आणि रम्या ह्यांना 5 सुनीतांचे एकूण नंबर मिळालेले असतात। मग आता वसुहत्या ही टेन्शनमध्ये आलेली असते की आता ह्या सुनीता नेमक्या कोण आहेत, कुठल्या आहेत, कशा आहेत, आपल्याला काहीसुद्धा माहीत नाही आहे। मग आपण ह्या सुनीतांबद्दलची माहिती मिळवायची कशी रम्या? त्यावर रम्या म्हणत असते आई तू ना फार टेन्शन घेतेस नको त्या गोष्टींचं, हे बघ एवढा विचार करण्याची मुळात काही गरजच नाही आहे। अगं आपल्याला सुनीतांचे नंबर मिळालेत ना एवढे, मग आता आपण तेच करायचं। सुनीता म्हणून आपण जाऊन एकदा का ट्रू कॉलरवरती सर्च केलं ना की या सगळ्या सुनीतांच्या प्रोफाईल आपल्याला तिथे दिसतील। मग आपल्याला त्याच्यातून ही सुनीता कोण आहे ते ओळखता येईल की? त्यावर मग लगेचच त्या कामाला लागतात। तर दुसरीकडे आता काव्या हिची परीक्षा अगदी परवावरती आलेली असते, त्यामुळे आता काव्या हिने स्वतःला अभ्यासासाठी झोकून द्यायचं ठरवलेलं असतं। काव्या म्हणत असते काहीही झालं तरी ह्या प्रिलियममध्ये मला फर्स्ट यायचं आहे। जेव्हा मी प्रिलियम एक्झाममध्ये फर्स्ट येईन ना तेव्हाच फायनल एक्झाम्समध्ये मला आणखीन जास्त चांगले मार्क्स मिळतील अशी मला आशा बाळगता येईल। ताई मला नेहमी म्हणायची की जेव्हा आपण एखाद्या परीक्षेसाठी 90% मनामध्ये धरतो तेव्हाच आपण त्याच्या खाली म्हणजे 80-85 या टक्क्यांपर्यंत पोहोचतो। मग जर या परीक्षेत मी पहिली आले तर पुढच्या परीक्षेत नक्कीच मी चांगल्या मार्कांनी पास होईल। त्याबरोबर आता ती हे सगळं बडबडत असताना त्या ठिकाणी पार्थ येतो आणि पार्थ काव्याला सांगतो तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला जसं हवं आहे सगळं तसंच घडेल। फर्स्ट यायचं आहे ना तुम्हाला, तुम्ही नक्की फर्स्ट याल। काव्या अहो तुम्ही फक्त अभ्यास केला आहे, पण आम्ही सगळ्यांनी तुम्हाला अभ्यास करताना रोज पाहिलं आहे, तुम्ही किती मनापासून डेडिकेशनने अभ्यास केला आहे ना ते मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे। मग तुम्हाला आता कसली भीती वाटते? हे बघा जर आपला अभ्यास झाला असेल ना तर आपल्याला मुळात काळजी करण्याची काही गरजच नसते, कळतं आहे का तुम्हाला? त्याबरोबर काव्य म्हणते हो देशमुख, पण तरीही एक काळजी असतेच ना। पार्थ म्हणतो काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ अभ्यासाला द्या आणि अभ्यास करा आणखीन चांगला। मग काव्य आता म्हणते खरोखर हे तुमचं बरोबर आहे। मग काव्य आता पुन्हा अभ्यासाला बसून घेते। आता 2 दिवस कसे सरतात ते काव्याला काही कळतच नाही। परीक्षेचा दिवस उगवलेला असतो। काव्य आता पार्थला म्हणत असते देशमुख काहीही झालं तरी मला ह्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे। मग आता काव्या देवाला नमस्कार करते आणि माझं सगळं व्यवस्थित होऊ दे, मी खूप अभ्यास केला आहे असं सांगते। त्याबरोबर पार्थ हा काव्याला म्हणत असतो तथास्तु, सगळं बालिके तुझ्या मनाप्रमाणे होईल, पण आता जर वेळेत निघाली नाहीस तर पेपरला जाताच येणार नाही। चला काव्या लवकर चला, किती उशीर करताय तुम्ही, पेपरला जायचं आहे की नाही? मग काव्य लगेचच म्हणते देशमुख तुम्ही कशाला येत आहे पण? त्यावर पार्थ म्हणतो हे बघा ऑलरेडी तुम्ही टेन्स आहात, आता तुम्ही स्वतः स्कूटी ड्राईव्ह करणार, स्वतः तिथे एक्झाम सेंटरपर्यंत जाणार, परीक्षा देणार, मग त्याने सगळ्यांनी ना तुम्हाला हेक्टिक वाटेल, त्रास वाटेल, तुमची एनर्जी लो होईल, त्यापेक्षा मी येतो तुम्हाला सोडायला। काव्य नको आधी म्हणते, पण मग तिलाही वाटतं की यावं आपल्याला पार्थने सोडायला। मग पार्थ काव्याला एक्झाम सेंटरपर्यंत सोडतो आणि ऑल द बेस्टसुद्धा म्हणत सांगतो की नर्वस राहू नका परीक्षेच्या वेळी। मग काव्य अगदी आनंदाने व्यवस्थित एकदम प्राऊडली आपण सगळं करू शकतो या गट्ससोबत पेपरला जाऊन बसते। आता पेपर काव्याच्या समोर येताच काव्य अगदी खुश होऊन जाते, कारण तिने सगळ्या या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो आणि ते सगळं पेपरमध्ये आलेलं असतं। काव्य अगदी फटाफट उत्तरं लिहिते पेपरमध्ये आणि बाहेर येते। पार्थ तिथेच थांबलेला असतो। पार्थ काव्याला विचारतो कसा गेला पेपर? तर काव्य सांगते खूप भारी, फर्स्ट क्लास, माइंड ब्लोईंग, अमेझिंग, ग्रेट, मी अभ्यास केलेलं सगळं आलं होतं। त्याबरोबर पार्थ म्हणतो तुम्ही अभ्यास केलेलं आलं नव्हतं,
तुम्ही सगळा अभ्यास केला होता. बरं चला आता घरी. मग पार्थ काव्याला घरी घेऊन येतो आणि मग आता घरातले सुद्धा काव्याला कसा गेला पेपर विचारतात. काव्य सगळ्यांना खूप भारी, जाम छान, मी खूप खुश आहे, माझा रिझल्ट छानच लागणार असं सगळं सांगत असते. मग आता पार्थ हा विचार करतो की काव्याने जर एवढं सगळं छान केलं आहे तर आपण काहीतरी तिला गोड सरप्राईज द्यायला हवं. मग पार्थ घरामध्ये छोटीशी आईस्क्रीम पार्टी ऑर्गनाईज करतो काव्याच्या यशासाठी आणि सगळे आईस्क्रीम खाऊन छान सेलिब्रेट करतात. मग आता खोलीत आल्यावर काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख आता परीक्षाही झाली, परीक्षेनंतरचं सेलिब्रेशनही झालं, सगळं झालं, आता आपल्याला आपल्या काउन्सिलरने भेटायला बोलवलेलं आहे तर आपल्याला तिकडे जायला हवं. तुम्हाला आठवतं आहे ना, तुम्ही त्यांना फोनवरती म्हणाला होतात की काव्याची प्रिलियम एक्झाम आहे, प्रिलियम झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला भेटायला येऊ म्हणून. मग आता आज माझा पेपरसुद्धा सुटलेला आहे, सगळं छान झालं आहे पेपरचं, मला माहिती आहे, मी फर्स्ट नक्की येणार. मग आता आपण वेळ वाया घालवायला नको, आपण उद्याच्या उद्या जाऊन काउन्सिलरला भेटूया. पार्थ म्हणतो, काउन्सिलरला भेटण्याची काव्या इतकी घाई का आहे तुम्हाला? त्याबरोबर काव्या काही नाही असं म्हणते आणि दोघंही झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून काव्या आणि पार्थ दोघंही काउन्सिलरला भेटण्याकरता आलेले असतात. आता काउन्सिलर त्या दोघांनाही बघून म्हणायला लागते, अरे आश्चर्य आहे, मला वाटलं होतं तुम्ही दोघं आता पुन्हा माझ्याकडे येणारच नाही, तुम्हाला माझी गरज लागणार नाही, पण आलात की तुम्ही. त्याबरोबर आता काव्या म्हणत असते, नाही मॅडम तसं काही नाही आहे, ॲक्च्युली म्हणजे माझी प्रिलियम एक्झाम होती त्यामुळे आम्हाला यायला जमलं नाही, त्यासाठी खरंच आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. आम्ही तुम्ही दिलेली वेळ न घेता आम्ही आमच्या सोयीनुसार वेळ ॲडजस्ट करायला लावली तुम्हाला. त्यावर आता लगेचच ती म्हणते, अरे इट्स ओके, त्यात एवढं काही नाही आहे काव्य, तुम्ही दोघांनी मला येऊन वेळ दिला हे सुद्धा खूप खूप आहे. त्याबरोबर आता दुसरीकडे नंदिनी ही देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा, मी हाराची ॲडव्हर्टाईजमेंट तर सगळीकडे केलेली आहे, पण आता त्याला फळ येऊ दे आणि लवकरात लवकर तो हार मला परत मिळू दे. एकदा का तो हार मला परत मिळाला ना की त्या हाराबरोबर या घरातलं सुख, समाधान, शांती, बाबांचा राग आणि परत नॉर्मल स्वभाव, त्याचबरोबर जीवांच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं मला परत मिळेल आणि या सर्व गोष्टी आता मला लवकरच हव्या आहेत. मी फार काळ अजून अशी नाही शांत बसू शकत. तर दुसरीकडे काव्या ही शांत बसलेली असते. त्यांना त्यांची जी काउन्सिलर असते ती प्रश्न विचारायला सुरुवात करते, तुमचा महिना कसा गेला, या महिन्यात तुम्ही काय काय केलं, एकमेकाबरोबर वेळ घालवला का, घालवलात तर मग कसा घालवला, तुमची भांडणं झाली का की तुम्ही छान वेळ घालवला, वगैरे वगैरे बरेच प्रश्न विचारते. मग दोघंही अगदी छान उत्तरं देतात. आता फॉलोअप घेऊन झाल्यावर काउन्सिलर सांगते की तुमचा फॉलोअप तर खूप चांगला होता, या महिन्याचा प्रोग्रेस आहे. त्याबरोबर काव्या ही काउन्सिलरला म्हणते, मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर काउन्सिलर बोल म्हणतात. काव्या म्हणते एकांतात. मग पार्थ तिकडनं बाहेर जातो. आता पार्थ जसाच तिकडनं बाहेर जातो तशी काव्या ही काउन्सिलरला म्हणायला लागते, मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही म्हणजे हे तुमच्याशी बोलू की कसं बोलू, मला खरं तर त्या सर्व गोष्टी कळत नाही आहेत, म्हणजे थोडंसं मला कन्फ्यूज व्हायला झालं आहे, पण तरीही शेवटी म्हणजे मी म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या काउन्सिलर आहात तर मग या विषयावर मला तुमच्याशीच डिस्कस करावं लागणार आहे. त्यावर काव्याला काउन्सिलर मॅडम म्हणतात, काव्या 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 एक मिनटं रिलॅक्स, पहिली तर तू शांत हो. हे बघ, तू स्वतःचा खूप गोंधळ करून घेतलेला आहेस, इतका गोंधळ करून घेण्याची तुला काहीच गरज नाही आहे. तुझ्या मनात जे असेल, जसे असेल तसं ते मला तू सांगू शकतेस, अगदी तुझी मैत्रीण म्हणून सांग. मग काव्या सांगायला सुरुवात करते, म्हणजे मला हल्ली ना काहीतरी वेगळं व्हायला लागलं. जेव्हा माझं आणि पार्थचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा ते मला अगदी माझ्या नजरेवरही नको असायचे. सतत मला त्यांच्यापासून लांब जावं, लांब राहावं, त्यांच्याशी बोलू नये, त्यांच्याशी संबंधच ठेवू नये असं वाटायचं. पण आता हल्लीकडे मला पार्थसोबत असलेलं आवडतं. ॲक्च्युली एक्झामच्या टाईममध्ये माझ्याजवळ आसपास कोणीही असलेलं मला आवडत नाही, पण पार्थ परीक्षेच्या वेळी जरी माझ्या आसपास नसतील ना तरी तेही मला जाणवतं. म्हणजे खरं बघायला गेलं तर आरुषी म्हणजे माझी धाकटी बहीण ही माझ्या खोलीत राहायची, आम्ही दोघी बहिणी एकच रूम शेअर करायचो. पण मला खूप राग यायचा ह्या गोष्टीचा. एक्झामच्या टायमात मी आरुषीलासुद्धा ताईच्या खोलीमध्ये शिफ्ट करायचे, का तर मला अभ्यासात व्यत्यय नको, डिस्टर्ब नको. पण माझ्या अभ्यासाच्या वेळी जर पार्थ खोलीत नसतील तरीही ही गोष्ट मला लगेच कळते. त्याबरोबर पुढे विचारते काउन्सिलर, आणखीन काही? मग आणखीन बऱ्याच गोष्टी काव्या सांगते. मग काउन्सिलर काव्याला सांगते की हे सर्व जे तुला होतं आहे ना ते सगळं अगदी नॉर्मल आहे, हे सगळं प्रेमात पडण्याच्या पहिल्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत. तू तुझ्या नवऱ्याच्या पार्थच्या प्रेमात पडतेस काव्या,
त्यावर हे ऐकून काव्य शॉक होते. त्यावर काउन्सिलर म्हणते, थांब थांब थांब, पॅनिक होऊ नको, मी तुला समजावून सांगते. आणि मग ती काव्याला सांगते की प्रत्येक गोष्टीसाठी तिची वेळ तिला द्यावी लागते आणि वेळ दिल्यानंतर गोष्टी व्यवस्थित आपोआप होतात. मग काव्याला खरं काय ते कळतं आणि काव्य तिकडनं बाहेर येते. पार्थ म्हणतो, तुम्ही काउन्सिलरबरोबर बोलून आलात का नाही? मग आता मलासुद्धा काउन्सिलरबरोबर बोलायचं आहे. आता मी सुद्धा काउन्सिलरबरोबर बोलून येतो, तोपर्यंत तुम्ही इथे आता बसून राहा. त्याबरोबर काव्य म्हणते, तुम्हाला काय बोलायचं आहे? पार्थ म्हणतो, बोलायचं आहे म्हटलं ना तर बोलायचं आहे. मग आता तो काउन्सिलरकडे येतो आणि काउन्सिलरला म्हणायला लागतो, मॅडम खरं तर विचारणं चुकीचं आहे, मला माहिती आहे, पण तरीही विचारतो. काव्या काय बोलल्या तुमच्याशी ते तुम्ही मला सांगू शकता का? नाही म्हणजे मला खात्री आहे आता ते तुमच्याशी बोलायला आल्या म्हणजे नक्कीच त्या माझ्याबद्दलच काहीतरी बोलायला आलेल्या असतील. काय बोलल्या काव्या ते जर तुम्ही मला सांगितलं तर खरोखर खूप बरं होईल. सांगाल का प्लीज? काय म्हणाल्या काव्या माझ्याबद्दल? मग काउन्सिलर पार्थकडे बघून हसते आणि म्हणत असते, चिल डाऊन मिस्टर पार्थ देशमुख, प्लीज तुम्ही बसा. पार्थ बसतो तर काउन्सिलर त्याला सांगते, काव्या मला असं काहीतरी सांगत होती ज्यामुळे मी बोललेले शब्द खरे ठरणार. पार्थ म्हणतो, म्हणजे? त्यावर काउन्सिलर सांगते, म्हणजेच तुमच्या लग्नाच्या नात्याने आता रेल्वे ट्रॅक पकडला आहे प्रेमाच्या प्रवासासाठी. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काय? त्यावर आता काउन्सिलर म्हणते, म्हणजेच मिस्टर पार्थ देशमुख तुमची बायको काव्या हळूहळू तुमच्या प्रेमात पडायला लागली आहे, पण हे अजून तिलाच कळत नाही आहे. हळूहळू समजेल. पुढच्या 3-4 महिन्यात तुमचं नातं आणखीन घट्ट होईल. हे ऐकून पार्थ म्हणतो, थँक्यू सो मच मॅम. त्याबरोबर आता पार्थ हा बाहेर येतो. काव्य म्हणते, काय बोलायचं होतं तुम्हाला त्यांच्याशी एकट्या, जे माझ्यासमोर बोलता येत नव्हतं? पार्थ म्हणतो, तुम्हाला काय बोलायचं होतं जे तुम्हाला माझ्यासमोर बोलता येत नव्हतं? काव्य म्हणते, असतील काही माझ्या गोष्टी. त्यावर पार्थ म्हणतो, मग असतील काही माझ्या गोष्टीसुद्धा, चला आता. मग आता काव्य आणि पार्थ दोघंजणं घरी यायला लागतात. आता काव्या ही मनात काउन्सिलरने बोललेल्या शब्दांचाच विचार करत असते आणि पार्थने तिच्याबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण, सुंदर प्रसंग तिला आठवायला लागतात. ते दोघं जेव्हा डिवोर्स फाईल करून येत होते तेव्हा पार्थ भर पावसामध्ये गाडीचं टायर बदलत होता आणि त्यावेळेस तिने त्याच्यावरती कशा पद्धतीने त्याचं जॅकेट धरलं होतं ते सगळं तिला आठवत असतं. असे बरेच प्रसंग त्या दोघांना एकमेकाबद्दलचे आठवत असतात. दोघंही खुश असतात. काव्य थोडी कन्फ्युज्डच असते. त्यानंतर मग वसवत्या आणि रम्या ह्यांना सुनीता म्हणजे मालिनी काकूंची जी मैत्रीण घरी आली होती ती मैत्रीण सापडलेली असते आणि ते सुद्धा तिच्या कॅफेच्या नावासकटच सापडलेली असते. मग आता वसवत्या आणि रम्या ह्या दोघीही तिच्या त्या कॅफेवरती आलेले असतात आणि मग आता वसवत्याला साक्षीच बरोबर भेटते. वसवत्या साक्षीला विचारते की तुमची मालकीण कुठे? त्यावर मग साक्षी म्हणते, मॅडम तुमचं मॅडमकडे काही काम आहे का? तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? त्याबरोबर ती म्हणत असते, जास्त चौकशा करू नकोस, तिला सांग मला तिला भेटायचं आहे. मालिनीची नणंद आली आहे म्हणावं. मग आता मालिनीची नणंद आली आहे असं सांगितल्याबरोबर लगेचच आता सुनीता काकू वसवत्याला भेटायला येते. मग वसवत्या सुनीता काकूंना विचारायला लागते की त्या दिवशी असं काय घडलं होतं की आमच्या मालिनीने तुला घराबाहेर काढलं? कारण मालिनी असं कधीच वागत नाही, पहिल्यांदा ती असं काहीतरी वागली. मग सुनीता काकू सांगायला सुरुवात करतात की तिची सून आहे ना काव्या, ती 1 नंबरची खोटारडी बनेल फशवी मुलगी. त्यावर वसवत्या म्हणते, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय आहे? स्पष्टपणे बोललीस तर ते आमच्यासाठी सुद्धा बरं असेल आणि तुझ्यासाठी सुद्धा. मग सुनीता काकू सांगायला लागतात की ती जी काव्या आहे ना ती खोटारडी आहे, फ्रॉड आहे, फसवी आहे. तिचं याआधी म्हणजे लग्नाच्या आधी एका मुलावर प्रेम होतं आणि लग्नानंतरसुद्धा ती त्याच्याबरोबरच रिलेशनमध्ये आहे, ती तुम्हा सगळ्यांना फसवते. आता हे सगळं ऐकल्यावर काव्याला आपण आता सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं अशी आयडिया रम्याच्या डोक्यात आलेली असते. पार्थला सगळं काही माफ करता येतं, पार्थ कुठल्याच गोष्टीवर जास्त चिडत नाही, पण पार्थला खोटारडेपणा, फशवी लोक अजिबात आवडत नाही. आणि पार्थला जेव्हा कळेल की काव्याने त्याची फसवणूक केली आहे तेव्हा पार्थ काव्याला लगेच सोडून देईल. त्यावर वसवत्या म्हणते, नाही रम्या, आपल्याला असं काही करायचं नाही आहे. त्याबरोबर रम्या म्हणते, मग तुला काय वाटतं आई, मी शांत हे सगळं कळल्यावरही हातावर हात धरून बसू का? त्यावर वसवत्या म्हणते, नाही, आता त्या काव्याची दुखती नस आपल्या हातात आलेली आहे. आपण जेव्हा मोलकरीण बनलो होतो तेव्हा त्या काव्याने आपल्याला खूप टॉर्चर केलं आहे ना, मग आता आपली वेळ आलेली आहे. पार्थला सगळं काही सत्य तर आपण सांगून टाकायचंच, काव्याला घराबाहेर तर काढायचीच, पण त्याआधी आपण तिला तीळ मारायची, तिला झुरवायची, तिला ब्लॅकमेल करायचं एक रम्या आपल्याला. आपण तिला प्रत्येक वेळी दुखवायचं. समजलं ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर
लगेचच रम्या म्हणत असते, आई अगं पण या सर्व गोष्टी करण्यामध्ये आपल्याला का वेळ वाया घालवायचा आहे? आपण सरळ जाऊन पार्थला सगळ्या गोष्टी सांगू शकतो आणि माझं आणि पार्थचं लग्न होऊ शकतं. साठे गुरुजींची भविष्यवाणी खरी होऊ शकते. पण आता त्या तिला सांगतात की नाही, आपल्याला असं सरळ मार्गी जायचंच नाही आहे, आपल्याला आडवा मार्गच घ्यायचे आहेत. तर इकडे पार्थ हा काउन्सिलरने बोललेलं बोलणं सतत आठवत असतो. त्याला त्या गोष्टी आठवून हसू येत असतं, आनंद होत असतो. तर इकडे आता घरी पार्थ आणि काव्य आल्याबरोबर रम्या काव्याला अलगद कोपऱ्यात घेते आणि आता रम्या काव्याला म्हणायला लागते, काव्या खूप चालाक निघालीस गं तू. नाही म्हणजे मला वाटलं होतं चेहऱ्यावर जितकी साधी भोळी सरळ दिसतेस तितकीच आणि तशीच सरळ साधी भोळी तू असशील, पण नाही, तू तर खरोखर खूप आतल्या गाठीची निघालीस. त्यावर काव्य म्हणते, रम्या जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल आणि तोंड सांभाळून बोलायचं. त्यावर रम्या म्हणते, आवाज खाली या, आवाज खाली. मला तुझ्याबद्दल सगळं कळाले, तुझा सगळा पास्ट मला समजला आहे. लग्नाआधी तू रिलेशनशिपमध्ये होतीस ना. त्याबरोबर वसवत्या लगेचच म्हणायला लागते, अगं ए रम्या थांब, वाक्य पूर्ण बोल. लाडक्या काव्याजवळ लग्नाआधी तू रिलेशनशिपमध्ये होतीस ना काव्या जीवाबरोबर. आता जीवाचं नाव ऐकताच काव्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलतात. त्यावर वसवत्या म्हणत असते, बघ 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 कशी घाबरली ती काव्या. नको नको, काळजी करू नको, आम्ही यातलं सध्या तरी घरात कोणाला आणि पार्थलासुद्धा सांगणार नाही आहोत. पण आमची एक अट आहे, जर अट मान्य केलीस तर तुझं गुपित कायम गुपितच राहील. ते म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, तसंच. काव्य विचारते, काय करावं लागेल मला? वसवत्या आणि रम्या तिला सांगतात की पार्थपासून तू स्वतःहून आपोआप लांब राहायला लागायचं. पार्थ तुझ्या जवळ येत जरी असला तरी तू पार्थला दूर लोटायचं, कळलं? मग आता काव्या ह्या गोष्टीसाठी तयार होते आणि आता ती तिच्या रूममध्ये आलेली असते. परीक्षा छान पार पडली, काउन्सिलरबरोबरची भेटसुद्धा छान झाली म्हणून काव्या मनातून खूप खुश असते. पण घरी आल्यावर तिच्या सगळ्या आनंदावर, तिच्या सगळ्या खुशीवर वसवत्या आणि रम्याने विरजन घातलेलं असतं. आणि आता काव्या ही स्वतःलाच म्हणत असते की माझ्या नशिबात नक्की प्रेम नाहीच आहे का? जीवानेसुद्धा माझ्या आयुष्यातून असंच बॅकअप घेतलं आणि आता पार्थ माझ्या आयुष्यात आले होते आणि त्यांच्याबरोबर मलासुद्धा वाईब मॅच व्हायला लागल्या होत्या. आमचं सगळं छान सुरळीत सुरू होत होतं. तर रम्या आणि वसवत्याला सगळं खरं कळालं. हे सगळं माझ्याच बाबतीत नेहमी का होतं, कशासाठी होतं? पण आता जर वसवत्याने आणि रम्याने मला पार्थपासून लांब राहायला सांगितलं आहे तर मी काय करू? मी खरंच त्यांचं ऐकू का, की पार्थला विश्वासात घेऊन सगळं खरं सांगू? अशाच विचारांमध्ये काव्या हरवून गेलेली असते. बिचारी गांगारलेली असते. गांगरल्यापणे तिला काही सुचतसुद्धा नसतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा.